पृथ्वीवर कुठे ना कुठे सक्रिय ज्वालामुखींचे स्फोट होतच असतात। मात्र 23 नोव्हेंबरला जो स्फोट झाला त्यानं सगळ्या जगाची चिंता वाढवली। अनेक भूगर्भीय अभ्यासकांनाही ही घटना गंभीरच वाटली, कारण सुमारे 12,000 वर्षांत जे झालं नाही ते 23 नोव्हेंबरला घडलं। इथिओपियाच्या हेलिगुब्बी ज्वालामुखीतून 14 किलोमीटरपर्यंत राख वर उडाली आणि त्याचा परिणाम थेट चीनपर्यंत जाणवला। त्याची पुन्हा चर्चा करण्याचं कारण म्हणजे बाबा विंगा। 20व्या शतकातील या भविष्यवेत्तीनं काही भाकितं केली होती आणि त्यांचे समर्थक त्यांच्या या भाकितांचा सध्या घडत असलेल्या घटनांशी संबंध जोडतात। इथिओपियाच्या ज्वालामुखीबाबतही बाबा विंगांनी भाकीत करून ठेवलं होतं असा दावा केला जातोय। नेमकी काय भविष्यवाणी होती आणि त्याला काय पुरावे आहेत, अभ्यासकांचं यावर काय मत आहे, पाहूया एक सविस्तर रिपोर्ट। 12,000 वर्षांत पहिल्यांदाच इथिओपियाच्या हेलिगुब्बीमध्ये स्फोट, राख थेट भारत, चीन, रशियापर्यंत। बाबा विंगांचं भाकीत खरं ठरलं। ज्वालामुखीचा हा स्फोट झाला इथिओपियामध्ये आणि चर्चा सुरू झाली ती प्रसिद्ध भविष्यवेत्ती बाबा विंगा यांची। बल्गेरियन भविष्यवेत्त्या बाबा विंगा या आता हयात नाही, तरी त्यांनी केलेल्या अनेक भाकितांचा सध्याच्या प्रसंगांशी संबंध जोडला जातो। बाबा विंगा यांच्या समर्थकांनी दावा केलाय की बाबा विंगा यांनी 2025 मध्ये अनेक ज्वालामुखींचे स्फोट होऊ शकतात असं सांगितलं होतं। त्याप्रमाणे इथिओपियामध्ये झालेला स्फोट हा याच भाकितानुसार झालाय। हवाई बेटांवरील किलाउआ ज्वालामुखी हा ज्वालामुखी गेल्या डिसेंबर पासून सतत सक्रिय आहे। 24 नोव्हेंबरला ज्वालामुखीतून लावा बाहेर पडला। बेटांवरील राजमार्गांवरही लावाचे तुकडे पडल्याची माहिती आहे। रशियातील कामचत्का ज्वालामुखी 3 ऑगस्ट 2025 रोजी कामचत्कामध्ये स्फोट झाला। हा 600 वर्षांमधला पहिला स्फोट होता। शेवटचा स्फोट 1550 किंवा 1463 मध्ये झाल्याची नोंद आहे। 2025 मधील स्फोटामुळे भूकंप आणि सुनामी देखील आले। इंडोनेशियातील माउंट लेवोटोबी लाकी 7 जुलै 2025 रोजी झालेल्या या उद्रेकातून 18 किलोमीटर उंचीपर्यंत राखेचा स्तंभ तयार झाला। पायरोक्लास्टिक प्रवाह निर्माण झाल्याची नासा अर्थ ऑब्झर्वेटरीनं माहिती दिली। इटलीतील माउंट एटना 2 जून 2025 रोजी या ज्वालामुखीचा उद्रेक झाला। यात वाफेचे मोठे लोट आकाशात गेले अशी माहिती ब्रिटानिकानं दिली। भारताच्या अंदमान निकोबारवरील बॅरन बेटांवरील ज्वालामुखी 13 आणि 20 सप्टेंबर 2025 अशा 2 दिवशी 2 हलके ज्वालामुखीचे स्फोट झाले। यात कोणतीही मोठी जीवित किंवा वित्तहानी झाली नाही, मात्र 4.2 रिश्टर स्केलच्या भूकंपाचा धक्का जाणवला। इथिओपियातील हेलिगुब्बी 23 नोव्हेंबर 2025 रोजी या ज्वालामुखीचा उद्रेक झाला। 12,000 वर्षांनंतर हा उद्रेक झाला। यातून बाहेर पडलेल्या राखेच्या ढगांमुळे भारत, चीन, रशियापर्यंत परिणाम जाणवला। यातील अनेक ज्वालामुखी अनेक काळ निद्रिस्त होते आणि यंदा त्याचे स्फोट झाले। उत्तम उदाहरण हेलिगुब्बीचं। शीतयुगात याचा शेवटचा स्फोट झाला होता असं शास्त्रज्ञ सांगतात आणि आता 2025 मध्ये स्फोट झाला। त्यामुळेच बाबा विंगा यांनी केलेलं भाकीतच खरं होतंय असं त्यांचे समर्थक सांगतात। आता खरं म्हणजे दरवर्षीच पृथ्वीवर असे अनेक ज्वालामुखींचे स्फोट होतच असतात। संपूर्ण पृथ्वीवर सुमारे 1500 ज्वालामुखी आहेत। त्यातील सुमारे 1350 संभाव्य सक्रिय ज्वालामुखी आहेत। यापैकी सुमारे 500 ज्वालामुखींचा ऐतिहासिक काळात उद्रेक झाला होता अशी माहिती आहे। सध्या जगात अंदाजे 20 ज्वालामुखींचा उद्रेक होतोय, तर दरवर्षी सुमारे 60 ते 80 ज्वालामुखी फुटतात असं अभ्यासक सांगतात। त्यामुळे बाबा विंगा यांनी केलेल्या भाकिताविषयी अनेक शंका उपस्थित होऊ शकतात, तरी त्यांच्या समर्थकांच्या मते बाबा विंगा यांनी केलेली अनेक भाकितं यादी खरी ठरली आहेत। त्यापैकी 1986 मधील चेर्नोबिल अणु दुर्घटना, 1990च्या दशकात सोव्हिएत युनियनचं विघटन, प्रिन्सेस डायना यांचा अपघाती मृत्यू, अमेरिकेवरील 9/11चा दहशतवादी हल्ला, 2019-2022 मधील कोरोना महामारी, 2024 मधील जागतिक आर्थिक संकट, 2025 मधील भारत पाकिस्तान संघर्ष अशी अनेक भाकितं बाबा विंगा यांनी केली होती आणि ती खरी ठरली असा दावा त्यांचे समर्थक करतात। बाबा विंगा या अंध होत्या। व्हँजेलिया पांडेवा गुश्तेरोवा असं त्यांचं मूळ नाव। 31 जानेवारी 1911 रोजी बल्गेरियामध्ये त्यांचा जन्म झाला। 12व्या वर्षीच एका वादळामुळे त्यांना अंधत्व आलं। 11 ऑगस्ट 1996 रोजी कॅन्सरमुळे त्यांचा मृत्यू झाला। मात्र 5079 सालापर्यंतची भविष्यवाणी त्यांनी केल्याचा दावा केला जातो। बाबा विंगा यांचा चर्च आणि त्यांची समाधी बल्गेरियाच्या सेंट पेटकामध्ये आहे। दरम्यान 2026 मध्येही भयंकर नैसर्गिक आपत्तींची भविष्यवाणी बाबा विंगा यांनी केली आहे असा दावा त्यांच्या समर्थकांनी केला। अर्थात त्यांच्या नावे होणाऱ्या भविष्यवाण्यांचं स्वरूप अत्यंत अस्पष्टही असतं।
शिवाय सुमारे 30 वर्षांपूर्वी मृत्यू झालेल्या भविष्यवेत्त्यानं सांगितलेल्या भाकितांवर किती विश्वास ठेवावा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. नैसर्गिक आपत्तींविषयी, तेही भूकंप, ज्वालामुखींबाबत बोलायचं झालं तर पृथ्वीच्या निर्माणापासूनच दरवर्षी कुठे ना कुठे या घटना घडतच असतात. पृथ्वीच्या जीवनाचाच किंवा तिच्या नैसर्गिक चक्राचाच तो एक भाग मानला जातो. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.